अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशन पुणे यांची पुस्तके वाचनात घेतली आहेत. सध्या आपण परमपूज्य श्री दादांचं साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. नासाम पुटोनी वास जो जातसे अंगुले बारा, तो सखीचे धरुणी नाचार आंत झाली. ही भगवती प्राणाची नरडीस पकडते आणि त्याला सुषुम्नेत घालते. जसा जसा तो प्राण सुषुम्नेत जाईल तसा तसा आपोआपच त्याचा लय झालेला आढळून येईल. अशा वेळी त्याची बाह्यकुंड देखील दिसू लागते. एरवी आपण हाताच्या पंजावर श्वास सोडून पाहावे. श्वासाची साधारण गती नाकापासून नाकपुड्यांच्या छिद्रांपासून 12 अंगुला एवढ्या अंतरापर्यंत असते. श्वास बरेचदा तितक्या अंतरापर्यंत खाली जातो, पण जेव्हा भगवतीमुळे त्याचा लय होऊ लागतो तेव्हा तोच प्राण हळूहळू मंद होत जातो. तो इतका की मग शेवटी तो केवळ नाकातल्या नाकातच जाणवतो. तो बाहेर मुळीच जाणवत नाही. ती बाहेर निघतच नाही. अशी स्थिती यायला लागली की समजावे आता बुद्धीचा लय होण्याची वेळ आलेली आहे. अशी जेव्हा प्राणाची गती मंद मंद होत होत बंद पडते तेव्हा त्या स्थितीला केवल कुंभक होणे म्हणतात. प्राण जेथे आणि जसा आहे तसा तेथेच तो थांबून राहतो. शक्ती त्याला चालू देत नाही. असा केवळ कुंभक जेव्हा होतो त्याच क्षणी बुद्धीचे जाणणे बंद होते. त्याच क्षणाला तोपर्यंत आपल्या अंगावर डास बसला तरी तो जाणवतो. कुठलेही काही आवाज ऐकू येत राहतात. तो केवळ जर बराच काळ टिकून राहिला तर मग बुद्धी पूर्णतः लय पावते. माऊली म्हणतात त्याप्रमाणे तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची संपली बोली, इंद्रिये बांधून आणली हृदयात. भगवती इंद्रियाच्या हृदयामध्ये लय करते आणि जेव्हा असा लय होतो तेव्हा जाणीवा हरपू लागतात. इकडून मनाचा लय आणि तिकडून बुद्धीचा लय अशी या दोघांची सांगड बसली की मग साधक निर्विकारच अवस्थेकडे जायला लागतो. पण ही फार पुढची प्रक्रिया आहे. आपण जेव्हा म्हणतो की साधना करता करता चित्त शुद्ध झाले पाहिजे, अंतःकरण शुद्ध झाले पाहिजे किंवा मन शुद्ध झाले पाहिजे, तेव्हा या सगळ्यांचा अर्थ एकच असतो. हे सगळे मनाशीच निगडीत असते. जोपर्यंत मनाचे वासना संस्कार धुवून निघणार नाहीत तोपर्यंत यातले काहीच होणार नाही. कारण हेच मन प्राण वहन करणाऱ्या नाड्यांमध्ये सूक्ष्म वासना घेऊन बसलेले असते. त्यामुळे जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत त्या नाड्यांमधला प्राण पूर्णपणे सुषुम्नेत ओढला जात नाही. आणि जोपर्यंत तो प्राण पूर्णपणे सुषुम्नेत जात नाही तोपर्यंत प्राणाचा लय संभवत नाही. त्यामुळे बुद्धीचे जाणणेही संपत नाही. तिचे जाणण्याचे कार्य चालूच राहिल्यामुळे आपल्या जाणीवाही जात नाहीत. आपण ही प्रक्रिया जर बारकाईने लक्षात घेतली तर आपल्याला साधनेमध्ये यातले काही टप्पे अनुभवायला आले असल्याचे समजेल. असा हा लयाचा भाग एकीकडून आत सुरू असताना दुसरीकडे दुसरा एक भाग प्रगट होतो. ज्या त्या प्रमाणात मन शुद्ध होते, प्राण शुद्ध होतात, त्या प्रमाणात ईश्वरी शक्तींचाही प्रादुर्भाव हृदयानं व्हायला लागतो. हृदयात ती ईश्वरी शक्ती अंशांची कलाविकलांनी प्रगट व्हायला लागते. अंतःकरणातली वासनांची जेवढी खाण बाहेर निघते तेवढाच ईश्वरी शक्तीचा प्रथम त्याच्या बुद्धीत विवेकाचा उदय होतो, वैराग्याचा उदय होतो, मग ज्ञानाचाही उदय होतो.
पुढे ते ज्ञान स्थिरावले की आतून श्री भगवंतांच्या भक्तीचा उदय होतो. भक्ती ही काही करण्याची गोष्ट नसते, ती अशी आतूनच प्रगट व्हायला पाहिजे. सद्गुरू कृपेपूर्वी आपण जे काही करतो त्याला उपासना म्हणतात. ती काही भक्ती नव्हे. भक्ती ही साधनेने शुद्धी होऊन आतूनच प्रगटायला हवी. भक्तीचा उदय ही मात्र लयाच्याही पलीकडची स्थिती असते. प्रश्न: मनाची घडी घडते म्हणजे काय होते? ते साक्षीत्व असते का? उत्तर: मनाचे संकल्प विकल्प ज्यावेळी संपतात तेव्हाच त्याची घडी घडते. पण आपल्या पूर्वसंस्कारांचा वासनांचा जोर जर जास्त असेल तर अशी ती घडी घडते. तशीच ती काही काळाने उलगडते देखील. काही वेळा मनाची घडी घडून साधकांना चांगले अनुभव येतात. संकल्प विकल्प जाऊन विचाररहित घडी परत मोडते. सुरुवातीला मनाची अशी सोडीन बांधी होतच असते. कालांतराने ती शक्ती आपोआपच सगळे स्थिरस्थावर करते. या प्रक्रियेतील सगळ्यात मोठे रहस्य हेच आहे की आपण जितके त्या सद्गुरू शक्तीला भगवती शक्तीला शरण जाऊ तितके हे कार्य लवकर होते. कारण शरणागतीमुळे त्या शक्तीला तिच्या कार्यात मदत होते. सगळे बराबर होऊ लागते. म्हणूनच साधना जशी प्रेमाने केली पाहिजे तशीच नियमितपणेही केली पाहिजे. हाच त्यावर खरा उपाय आहे. काही जणांना असा प्रश्न पडतो की मनाचा लय होण्यासाठी काही साधने आहेत काय? खरे म्हटले तर बाह्य साधने कोणतीच नाहीत. अंतरसाधने आहे, ते म्हणजे शरणागतीचे. एरवी लय सहजासहजी होत नाही. म्हणूनच मग नामजप करा, काहीतरी वाचन करा, काहीतरी पारायण करा असे आपण सांगतो. याचे कारण हेच असते की त्या निमित्ताने का होईना मनामध्ये प्रपंचाचे विषय सतत न राहता सद्गुरूंचे चिंतन व्हावे, श्री भगवंतांचे चिंतन व्हावे. आणि ते जर असे व्हायला लागले तर हळूहळू आतून प्रेम प्रगट होताना दिसेल. तोपर्यंत कुठली तरी सापेक्ष अहं जाणीव राहणे याला साक्षीत्व म्हणतात. सुरुवातीला जेव्हा ती देहरूपाने असते तेव्हा तिला देहसाक्षीत्व असे म्हणतात. त्यानंतर तेच साक्षीत्व बुद्धीच्या रूपाने अंतःकरणाच्या रूपाने होत असते. त्याला अंतःकरण साक्षीत्व असे म्हणतात. मन बुद्धी चित्ताच्या लयानंतर जे येते त्याला अहंसायिक साक्षीत्व म्हणतात. हे अहंसायिकत्व गेल्यानंतर जे येते त्याला ताटस्थ साक्षीत्व म्हणतात. तेही गेल्यावर निर्विकल्प स्थिती येते. जाणीव मूळतः एकच असते. आतमध्ये जे स्फुरण होत असते तेही एकच असते. पण त्याचा अनुभव मात्र वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळा येतो. म्हणून त्या साक्षीत्वांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. त्यांचे टप्पेही पाडलेले आहेत. ज्याप्रमाणे माणूस जरी एकच असला तरी तो आपल्या वडिलांसमोर त्यांचा मुलगा असतो, मित्रासमोर मित्र असतो, पत्नीसमोर नवरा असतो, पोरांसमोर बाप असतो. त्याप्रमाणे शुद्ध अहंची शरीराच्या पातळीवरची जाणीव, अंतःकरणाच्या पातळीवरची जाणीव, मनाच्या चित्ताच्या पातळीवरची जाणीव, बुद्धीला पातळीवरची जाणीव, अहंकाराच्या पातळीवरची जाणीव अशा भिन्न भिन्न पातळीवर जाणीता सतत बदलत जातात. त्यालाच आपण साक्षीत्व बदलणे असे म्हणतो. साक्षीत्व ही संज्ञा केवळ सापेक्षतेने शुद्ध अहम समजण्यासाठीच आहे. पण ज्यावेळी ब्रह्मस्वरूपी तदाकार होऊन मीच सर्व व्यापलेले असल्यामुळे माझ्या व्यतिरिक्त अन्य दुसरे काहीच नसते, तेथे कोण कोणाचा साक्षी राहणार? प्रश्न: मी जो आहे तो साक्षी होईल ना? उत्तर: अहो, तेच मी पण वेगवेगळ्या पातळीवर बदलत जाते ना. ज्याचे ज्याचे आपण अभिमानी असतो त्याचे साक्षीत्व येत असते. दुसरे काय? आपण देहाचे अभिमानी झालो की देह साक्षीत्व येते. अंतःकरणाचे झालो की अंतःकरणाचे साक्षीत्व येते. साक्षीत्व याचा अर्थ तेथे अहम रूपाने बसणे. एखाद्या घटनेचा मी साक्षी आहे म्हणजे काय? तर मी ती घटना पाहिलेली आहे.
मी म्हणजे माझ्या अहंकाराने तेथे बैठक मारली होती. होय, मी बघितले. तसेच देहाचा अहंकार म्हणजे देह मीच आहे असे म्हणणे, या देहाला काही लागले तर मलाच लागले असे म्हणणे, त्यालाच देहसाक्षीत्व म्हणतात. असे हे सगळे साक्षीत्वाचे प्रकार काही वेगळे आहेत काय? पूर्ण ब्रह्मतदाकारतेच जेव्हा अशुद्ध अहमही हरपतो, तेव्हा मग कुठले साहित्य? म्हणून साक्षीत्व ही खरी अनुभवण्याची गोष्टच नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ती श्री भगवत प्रेमात सतत डुंबून सर्व भान हरपून जाणे ही. प्रश्न: कधी कधी व्यवसायामुळे किंवा सोयरसूचकामुळे 10-15 दिवस साधना खंडित होते, तर अशा वेळी ते दिवस संपल्यावर रोज 2-2, 3-3 तास साधना करून त्याची भरपाई करता येईल का? उत्तर: नाही, असे होत नसते. साधना ही कधी तोडून मापून होत नसते. आज 1 किलो साधना केली व समजा उद्या अर्धा किलोच झाली, तर परवा 1.5 किलो साधना करून ती भरून काढता येईल असे त्यात काही नसते. ज्या काळात साधना करू नये असा निर्देश शास्त्राने दिलेला असतो, त्या काळात साधना करू नये. पण दुसरे असेही सांगितलेले असते की त्या काळात मानसिक नामस्मरण करावे. म्हणून तो बुडलेला साधनेचा भाग अशा वेळी अधिक नामस्मरणाने भरून काढावा. प्रश्न: आपले अनुभव इतर कोणाला सांगावेत की सांगू नयेत? उत्तर: आपल्याकडे असे सांगितलेले आहे की आपल्याला येणारे जे अनुभव असतात ते इतरांना सांगू नयेत. त्याचे महत्त्वाचे कारण असे आहे की व्यवहारात झालेली कोणतीही गोष्ट आपण दुसऱ्याला सांगितली की त्यातल्या सुखाची किंवा दुःखाची तीव्रता कमी होते. एखाद्याला खूप दुःख झाले आणि त्याने 10 जणांना बोलून दाखविले तर ते दुःख हलके होते की नाही? तसाच एखाद्याला जर खूप आनंद झाला तर त्याला तो भाग कोणाला सांगू आणि कोणाला नको असे होऊन जाते. मग 4 जणांना तो भाग सांगून झाला की त्या आनंदाचाही भर ओसरतो. त्याचप्रमाणे आपल्या साधनेतल्या अनुभूतीचा आनंदही इतरांना बोलून दाखविल्यामुळे ओसरतो. म्हणून आपले अनुभव कोणाला सांगण्यापेक्षा आत ठेवून पचविलेलेच बरे. हा एक भाग झाला. दुसरे म्हणजे कोणाला काय अनुभव यावेत हे त्याच्या पूर्वसंस्कारावर अवलंबून असते. तसेच ते त्या शक्तीच्या इच्छेनेही होत असते. बरेचदा एखाद्याला असे काही दिव्य अनुभव येतात की दुसऱ्यांनी